जर समजा त्यानं काहीही चुकीचं केलं नसेल तर तो फरार का झाला? पोलिसापासून लांब लांब पळत तोंड लपवत का पळतोय तो? मित्र हो, नमस्कार. शिवछत्रपतींची बदनामी आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना मोठ्या रुबाबामध्ये धमकी देण्यात आली. अहो, घरात घुसून मारण्याची भाषा त्या आता भलतीच अंगलट आली. आता अंगलट आलं की अटक होऊ नये यासाठी रावणमाळ पळायला देखील सुरुवात केली, धमकी दिली, अत्यंत गलिच्छ शिवीगाळ केली. या सगळ्या प्रकरणामध्ये नागपूरच्या भाजपप्रेमी प्रशांत कोरटकर याचं नाव समोर आलं. त्यावेळी चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा प्रत्यय देखील आला बघा. आपण कुणालाही धमकी दिलेली नाही, शिवाय जो आवाज आहे हा आवाज देखील माझा नाही, मॉर्फ केलेला आहे वगैरे असा पवित्रा या कोरटकर यांनी घेतला. सुरुवातीला वाटून गेलं होतं, एवढं सांगतायत म्हटल्यावर त्यांच्याही बाजूमध्ये काही अर्थ असेल, तथ्य असेल. पण जेव्हा त्यांनी नागपूरमधून पळ काढला तेव्हा धमकी देणारा आणि शिवछत्रपतींच्या विरोधामध्ये विष ओकणारा हाच असावा असं सगळ्यांना वाटून गेलं. अहो बघा, राज्यपाल कोश्यारीपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या सोबत याचे फोटो झळकत आहेत. भाजपशी त्याची किती जवळीक आहे याचीच साक्ष हे फोटो देत आहेत. पोलिसांना तो अजून सापडला नसला तरी पुरावे मात्र पोलिसांच्या हाती आल्याची प्राथमिक माहिती आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे. पोलिसांनी संशयित प्रशांत कोरटकर याच्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजे CDR म्हणतात त्याला, तो तपासून पाहिला. या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर यानेच आपल्या मोबाईलवरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. पोलिसांनी काढलेल्या CDR मधून प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. धमकी देताना त्यानं आवाज बदलल्याचा दावा देखील केला होता, म्हणजे मॉर्फ केलेला आहे वगैरे असं त्याचं काहीतरी म्हणणं होतं. पण पोलिसांनी हा दावा देखील फेटाळलेला आहे. या प्रकारानंतर कोरटकर बेपत्ता झाला आहे. पण शिवछत्रपतींच्या बद्दल गरळ ओकणारा कोण हे तर समोर आलंय. आता पोलीस याचा शोध तर घेत आहेतच, पण बघा त्याच्या गायब होण्यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात कोल्हापूरमध्ये आधीच एक गुन्हा दाखल झालेला आहे. आता नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकर विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणानंतर सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे. कोरटकरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक मागील 2 दिवसापासून नागपुरात तळ ठोकून आहे. ते येणार म्हटले की हा पळून गेला. आता त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस देखील तेवढेच प्रयत्न करीत आहेत. या कोरटकरचं ठाव ठिकाणं मिळवण्यासाठी बेलतरोडी पोलिसांनी 3 वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत, जी संशयित भागामध्ये याचा शोध देखील घेत आहेत. हे पथक मध्य प्रदेश, मुंबई, इंदोर या ठिकाणी तपास करीत आहे. शिवाय सायबर क्राईम पोलीस सुद्धा कोरटकरच्या डिजिटल हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. कोल्हापूर पोलिसांनी देखील त्याला शोधण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकायला आता सुरुवात केली आहे. सावंत याच्या घरात घुसून मारण्याची धमकी देणारा हा बघा आता कसा तोंड लपवून फिरत आहे की जीव मुठीत घेऊन धावाधाव करीत आहे. प्रशांत कोरटकर अजूनही फरार असल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे बघा कसं, जर समजा त्यानं काहीही चुकीचं केलं नसेल तर तो फरार का झाला? पोलिसापासून लांब लांब पळत तोंड लपवत का पळतोय तो? हा प्रश्न शिवप्रेमी देखील उपस्थित करीत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर कोरटकरला अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. पोलिसांच्या शोध मोहीम, तपास सगळं काही वेगानं सुरू आहे.
लवकरच प्रशांत कोरटकरला तसं पाहिलं तर कुठल्याही क्षणी अटक होण्याची आता शक्यता आहे, कारण पोलीस त्याच्या मागावर आहे. शिवाय पोलीस तपासात आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे तर सगळ्याचं लक्ष आहेच आहे. अहो, भारतीय जनता पक्षाच्या बड्या बड्या नेत्यांच्या सोबत त्याचे फोटो आहेत. हे फोटो फार बोलके आहेत. त्यामुळं त्याच्या विरुद्ध होत असलेली कार्यवाही नक्की कुठपर्यंत जाईल आणि कारवाई कुठं थांबेल याकडे सुद्धा लक्ष ठेवण्याची मोठी गरज आहे. पण बघा ना, म्हणजे तुझे कितीही मराठे एकत्र आण म्हणत थेट मराठा समाजालाच आव्हान देणाऱ्याला आता मात्र दिशाहीन भटकावं लागू लागलेलं आहे. हे मात्र नक्की. पाहूया काय काय होतंय ते. मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. अर्थातच विनंतीही आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.